आज बनवणार आहे गूळ शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू। गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये शेंगदाणे असे छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे। सारखं त्याला हलवत राहायचं म्हणजे आपले शेंगदाणे खाली करपणार नाहीत। शेंगदाणे चांगले भाजले की त्यामध्ये आपण काजू, बदाम, टरबूज, खरबुजाचे बीज पण भाजून घेणार आहोत। शेंगदाणे चांगले भाजले की ते थंड करायचे, ते हाताने चोळून साफ करून घ्यायचे। लहान मुलं असो किंवा मोठी माणसं सगळ्यांनाच खायला खूप फायदेशीर आहेत हे शेंगदाणे आणि गुळाचे लाडू। इथे आपले शेंगदाणे भाजत आलेले आहेत। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। माझे हे गूळ शेंगदाण्याचे लाडू कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा। यामध्ये तुम्ही तीळ पण भाजून टाकू शकता। काजू, बदाम हे सगळं 2-2 मिनिटं असं परतून घ्यायचं। स्कूलला जायच्या अगोदर मुलांना हे खायला दिले तर खूप त्यांच्या शरीरासाठी हे फायदेशीर आहे। मध्ये मी व्हिडिओ टाकायचे बंद केले होते, खूप दिवसांनी मी व्हिडिओ टाकत आहे। शेंगदाणे आणि ड्रायफ्रुट्स थंड झाले आहेत। इथे मी शेंगदाणे साफ करून घेतले आहेत। तुम्ही पाहू शकता हे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। प्लेटमध्ये गूळ काढून ठेवला होता, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं टाकून हे सगळं आपल्याला फिरून घ्यायचं आहे। मिक्सरचे बटन आपल्याला बंद चालू करायचे आहे। गूळ जास्त टाका किंवा कमी तुमच्या आवडीप्रमाणे। जास्त बारीक नाही काढायचा, नाही तर तो दाताला चिकटतो। जेवढं मी भाजलं होतं तेवढं मिक्सरला फिरून घेतलं आहे। हे सगळं लाडूचं मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि ते एकजीव करून घ्यायचं। मी जे बांधते त्याप्रमाणे लाडू बांधायचे छोटे छोटे। उपवासासाठी, छोट्याशा भुकेसाठी हे जर तुम्ही लाडू बनवून ठेवले तर कधीही खाऊ शकता। तुम्हाला जसा आकार येईल तुम्ही तसा तो देऊ शकता। तुम्हाला जर हे लाडू आवडले असेल नक्की लाईक करा। 8-9 दिवस हे लाडू चांगले राहतात। इथे माझे पूर्ण लाडू बनवून झालेले आहेत। चला तर मग भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत। लाडू बनवा आणि खा। हर हर महादेव।